जुन्या काळी आखाड लागला की आमच्या घरात ही घावन केली जायची आणि ह्याच्यासोबत काहीही नाही, फक्त गुळाचं गुळवणी केलं जायचं. तर कुणाकुणाच्या घरात केलं जायचं मला कमेंट करून नक्की सांगा. तर तसाच आज वेगळा प्रकार आखाड स्पेशल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ कालवून घेतलेलं आहे आणि छान असं पातळसर बॅटर तयार केलं आहे. बॅटर चाळणीने चाळून घ्यायचे, गाळून घ्यायचे म्हणजे गुठळी वगैरे राहणार नाही. तर थोडासा सोडा टाकायचा आहे करते वेळेस आणि तवा तापायला ठेवला आहे. इकडे मी गुळवणीसुद्धा करायला ठेवलेला आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. कांद्याची अर्धी फोड घेऊन कांद्याच्या फोडीने अगदी जुन्या स्टाईलमध्ये मी हे घावन केलेले आहेत आणि तुमच्या घरात हे घावन आताही केले जातात का कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर थोडं थोडं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि छान असं पळीने पसरवून घ्यायचं आहे. तर छान असं घावन तयार होतं. गव्हाचं पीठ भिजवायला साधारणतः एक अर्धा तास भिजलं पाहिजे, मग छान असे होतात आणि अगदी म्हातारी माणसंसुद्धा खाऊ शकतील असे मऊसूत होतात आणि खूप छान लागतात. तर आमच्या घरी माझी आई जेव्हा आखाड महिना लागायचा तेव्हा 4 वाजता चुली पेटल्या जायच्या आणि चुलीवरती बिडाचे तवे ठेवले जायचे आणि त्यावरती 4 वाजल्यापासून हे घावन तयार करायला सुरुवात करायचे. खूप भारी वाटायचं. तीच आठवण मला आज आली म्हणून म्हटलं चला आजही आखाड स्पेशल घावन आपण करूयात आणि तुमच्याशीही नक्की शेअर करूयात. म्हणून मग मी ही घावन तयार केली. 2 घावन मी तयार करून घेतलेली आहेत आणि गुळवण्यासोबत अप्रतिम लागतात. वाटलं तर तुम्ही बटाट्याची चटणी वगैरे यासोबत करू शकता आणि खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात. तुम्हीही नक्की करून बघा आणि कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. दुसरं घावनसुद्धा छान असं रेडी झालेलं आहे आणि आता लगेचच मी सर्व करणार आहे. सर्व म्हणजे मी स्वतःच खाणार आहे आणि वाटलं तर तुम्ही छान असं कुस्करूनसुद्धा गुळवण्यात खाऊ शकता. तर गुळवणी आणि घावन तुम्हाला कसा बेत वाटला नक्की सांगा. आखाड स्पेशल तुम्ही सुद्धा करायला विसरू नका. तर चला बाय.